स्वामी विवेकानंद म्हणतात, प्रत्यक्षानुभूती हेच खरं ज्ञान व खरा धर्म आहे. धर्मासंबंधी आपण जरी युगानुयुगे नुसते बोलत राहिलो तरी त्यामुळे आपल्याला कधीच आत्मज्ञान व्हावयाचं नाही. केवळ कित्येक मतांवर व वादांवर विश्वास ठेवणं आणि नास्तिकता ह्यात काहीच अंतर नाही. खरं पाहता असला नास्तिक आणि आस्तिक ह्यात नास्तिकच बरा, तो अधिक सच्चा असतो. या प्रत्यक्षानुभूतीच्या प्रकाशात मी जे काही पावलं पुढे टाकीन त्यापासून मला काहीही कधी मागे हटवू शकणार नाही. जेव्हा तुम्ही स्वतः जाऊन एखादा देश पाहाल तेव्हाच तुम्हाला त्याविषयी खरं खरं पक्क ज्ञान झालं असं म्हणता येईल. आपण प्रत्येकानं स्वतःच पाहिलं पाहिजे. गुरु फक्त आपल्याला अन्न देऊ शकतील, परंतु त्यापासून पुष्टी प्राप्त करून घ्यावायची असल्यास ते आपल्याला स्वतःच खाऊन पचवावं लागेल. तर्कविचारानं ईश्वर कधीच सिद्ध करता यावयाचा नाही. ईश्वर एक तर्कसंगत सिद्धांत आहे, एवढंच फार झालं तर तर्कविचारानं म्हणता येईल. ईश्वराचा लाभ स्वतःच्या बाहेर होणं अशक्य आहे. बाहेर आपल्याला ज्या म्हणून ईश्वरत्वाची व दिव्यत्वाची प्रतीती होते ते सार केवळ आपल्या आत्म्याचाच आविष्कार आहे. आपणच भगवंताचे सर्वश्रेष्ठ मंदिर आहोत. बाहेर जे काही दिसतं ते आपल्या आतील वस्तूचीच केवळ मामूली नकल, अगदी मामूली अनुकरण आहे. स्वतःच्या मनाच्या सर्व शक्तींची एकाग्रता हेच आपल्या ईश्वर दर्शनार्थ सहाय्य करणारं एकमेव साधन आहे. जर तुम्ही एका आत्म्याला जाणू शकाल तर तुम्ही भूत, वर्तमान आणि भावी सर्वच आत्म्यांना जाणू शकाल. इच्छाशक्तीद्वारा मनाची एकाग्रता साधत असते. आचार, विचार, भक्ती, प्राणायाम या प्रभूतींनी ही इच्छाशक्ती उद्बुद्ध आणि वशीकृत होऊ शकते. एकाग्र मन म्हणजे जणू एक प्रदीप आहे. त्याच्या मदतीने आपल्याला आत्म्याचा अगदी कानाकोपरा देखील बघता येतो. आत्म्याचं स्वरूप नीट तंतोतंत बघता येतं. एकच साधना प्रणाली सर्वांच्याच उपयोगी पडणं शक्य नाही. तद्वतच ह्या सर्व भिन्न भिन्न साधना पद्धती म्हणजे एकानंतर एक चढून जावयाच्या पायऱ्यांसारख्या नाहीत. त्यातील एकीनंतर दुसरीचा अवलंब करीत गेलं पाहिजे असं मुळीच नाही. विधी, अनुष्ठानं व कर्मकांड हे अगदी खालच्या पातळीवरील साधनं आहेत. त्यानंतर म्हणजे ईश्वर स्वतःच्या बाहेर आहे असं मानून त्याची उपासना करणं आणि अखेर म्हणजे स्वतःच्या आत्म्यामध्ये ब्रह्माचा साक्षात्कार करून घेणं. काही विशिष्ट व्यक्तींच्या बाबतीत एकानंतर एक अशा चढत्या क्रमाने या साधनांची आवश्यकता असणं शक्य आहे, परंतु अधिकांश लोकांच्या बाबतीत केवळ एकाच मार्गाची आवश्यकता असते. ज्ञानाचा लाभ करून घ्यावायचा असेल तर तुम्हाला आधी कर्माच्या आणि भक्तीच्या मार्गाने गेलंच पाहिजे. असं अगदी प्रत्येकाला म्हणणं म्हणजे मूर्खपणाची कमाल आहे. जोवर बुद्धीच्या व तर्कविचाराच्या पलीकडे उच्च असं काही लाभत नाही तोवर बुद्धीला व तर्कविचाराला धरून असा, त्याची कास सोडू नका आणि त्या बुद्धी पलीकडील अवस्थेत पोचल्यानंतर तुमचं तुम्हालाच कळून येईल की ती तर्कविचारापेक्षा उच्च आणि श्रेष्ठ अशी अवस्था आहे. कारण ती तुमच्या तर्कविचाराला विरोधी असणार नाही. ती अवस्था तर्काच्या पलीकडील आहे, तर्काच्या विरुद्ध नाही. ही बुद्धी पलीकडील व तर्कविचारापलीकडील व जाणीवेपलीकडील भूमी म्हणजेच समाधी अवस्था. परंतु ज्ञानतंतूंच्या रोगामुळे येणाऱ्या मूर्छेला समाधी मानण्याची चूक मात्र कदापि करू नका. पुष्कळ जण स्वतःला समाधी प्राप्त झाल्याचा उगीचच दावा करतात. उपजत प्रवृत्तीने होणाऱ्या ज्ञानालाच भ्रमाने अंतस्फूर्ती व समाधी समजतात. ही फार भयंकर गोष्ट आहे. एखाद्याला खरोखर समाधी लागली आहे की तो ज्ञानतंतूंचा काही विकार आहे हे बाहेरून समजण्याचा काही मार्ग नाही. हे बाहेरून ठरवण्याची काहीच कसोटी नाही. खरी खुरी समाधी लाभली आहे किंवा नाही हे ज्याचं त्यालाच कळू शकतं, स्वतःचं स्वतःलाच कळू शकतं. तथापि तर्कबुद्धीचं सहाय्य घेतल्यास चुकीपासून व भ्रांतीपासून आपलं रक्षण होणं शक्य आहे आणि म्हणून या अर्थानं तर्काला समाधीचा ताळा म्हणता येईल. अशा रीतीने तर्कविचाराने त्या अवस्थेचा पडताळा पाहणं शक्य असल्यामुळे तर्काला ह्या बाबतीत व्यतिरेकी प्रमाण म्हणता येईल. तर्काची आपल्याला या बाबतीत एवढी मदत होऊ शकते. धर्मालाभ होणं